Why people suffer from financial bondage? लोकांना आर्थिक बंधनांचे त्रास का होतात? 11th point is involvement in demonic activities. 11वा मुद्दा असा आहे की सैतानी कृत्यांमध्ये गुंतणं. Don't get into any kind of involvement in the demonic force or power. कुठल्याही पद्धतीच्या सैतानी शक्त्यांमध्ये, सैतानी कृत्यांमध्ये तुम्ही भाग घ्यायला जाऊ नका, गुंतू नका, कारण त्यातनं तुम्हाला स्वतःला आर्थिक बंधन येऊ शकतं. Don't take any kind of divination help. आणि करणी म्हणा, तंत्र मंत्र म्हणा, असली कुठली मदत कधी घ्यायची नाही. Yes, the devil is capable of giving you, सैतान तुम्हाला देण्यास समर्थ आहे, देऊ शकतो, but पण he will take more than he gave. सैतान जे काही देईल त्याहून जास्त तुझ्याकडून घेऊन सुद्धा टाकेल. Trust in God. तर देवावर विश्वास ठेव. 12th point, 12वा मुद्दा, laziness or slothfulness. आळशीपणा, सारखं आपलं आळस. Laziness is a lifestyle for some people. काही लोकांची जीवनशैलीच आळसाने भरलेली आहे. But the Bible is clear पण बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे that the Lord has ordained each one of us to work. की प्रभू परमेश्वराने आपल्याला प्रत्येकाला काम, कष्ट करायचा आदेश दिलाय. 13th point, 13वा मुद्दा, satanic covenant. सैतानी करार, सैतानी नवस. At times our family has bound itself to satanic covenants. कधी कधी आपले परिवार जे असतात, आपलं कुटुंब जे असतं, त्यांनी स्वतःला काही सैतानी करारांमध्ये, नवसांमध्ये बांधलेलं असतं. Before they came to know the Lord. त्यांना प्रभू येशू करण्या अगोदर, ते प्रभूकडे येण्या अगोदर त्यांच्याकडनं या गोष्टी झालेल्या So असतात. they must go for deliverance urgently. तर त्यांनी तात्कालिक रीतीनं सुटका मिळवायला पाहिजे त्यातनं. 14th point, 14वा मुद्दा, inherited poverty. पूर्वजांकडून वतन म्हणून आलेली गरिबी. In this case we see, मग या केस मध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं in the person's family everybody is poor. की एखाद्या माणसाच्या घरात समजा सगळे गरीबच आहेत. And that poverty is traceable to the grandparents and the great grandparents. आणि ते दारिद्र्य पार त्याचे आजोबा, पणजोबा, अगदी त्यांच्यापासून ते दारिद्र्य येतच राहिलेलं आहे. And sometimes we cannot come out of that cycle. आणि कधी कधी त्या चक्रातनं आपल्याला बाहेर पडता येत नाही. So you have to study तर तुम्ही अभ्यास करायचा. about your family background a little bit. तुझी थोडीशी कौटुंबिक, पारिवारिक पार्श्वभूमी जी काही आहे ना, कधीतरी बसून त्याचा अभ्यास कर. And you have to break it in the name of Jesus. आणि लक्षात आलं की येशूंच्या नावात ते बांधायचं आणि तोडायचं. 15th point, 15वा मुद्दा, unprofitable assistance. फायदेकारक नसलेला सल्ला किंवा मदत. Don't walk with people who hate God. म्हणजे काय की जी माणसं देवाचा तिरस्कार करतात त्यांच्यासोबत चालू नका. ज्यांना देव आवडत नाही त्यांच्यासोबत तुम्ही काय फ्रेंडशिप करून चालताय? Sow in the right ground. तुम्ही पेरताय ना, योग्य जमिनीत पेरा. जरा बघा, अभ्यास करा, डोळे उघडा, कान उघडा, डोकं उघडा, मग पेरा. 16th point, 16वा मुद्दा, altars of poverty. दारिद्र्याच्या वेद्या. So sometimes तर कधी कधी you don't know तुला माहित नसतं, your relatives or some people, some enemies, कधी कधी तुला माहित नसतं, तुला कळत नसतं, पण तुझे कोणीतरी नातेवाईक का तुझे कोणीतरी शत्रू they raise up this evil altar against ते you. वाईट पद्धतीच्या वेद्या तुझ्या विरुद्ध बांधतात की तुझं भलं होऊ नये. And you don't realize it. आणि तुला ते कळत And नाही. you're working hard day and night. आणि तू तर दिवस रात्र मेहनत करतो, मेहनत करतो, मेहनत करतो, You are never coming up. पण वरता येत नाही, उत्कर्षाला येत नाही. 17th point, 17वा मुद्दा, direct attack from Satan. सैतानाकडनं थेट हल्ला. And डायरेक्ट. this is what happened to Job. योबाच्या जीवनात हे झालं, डायरेक्ट हल्ला सैतानाकडून. He lost everything in a day. आणि योबाचं सगळंच गेलं, सर्वस्व एका दिवसात गेलं. This is straight from the devil. म्हणजे थेट सैतानाकडनं हा हल्ला योबावर झाला. मध्ये कोणी नाही, त्याने कोणालाही वापरलं नाही. डायरेक्ट सैतान टू जोब. That's why you have to come under the covering of God. म्हणून तुम्ही देवाच्या आवरणाखाली आलं पाहिजे. 18th point, 18वा मुद्दा, habitual sin puts people in financial bondage. एखाद्या पापाची सारखी सवय जो लोकांना लागली असेल तर त्यातून सुद्धा ती माणसं आर्थिक त्रासात जातात. Because it attracts the curse of poverty. कारण की दारिद्र्याचा शाप त्यामुळे त्यांच्यावर आकर्षित होतो. 19th point, 19वा मुद्दा, outbreak of pestilence and famine can bring financial bondage. समजा दुष्काळ पडला किंवा काहीतरी मरी आणि पीडा आली तर त्यातनं सुद्धा आर्थिक बंधन येऊ शकतं. Like we have just gone through it. जसं आता महामारी येऊन गेली ना, Coronavirus. कोरोना व्हायरस आला. 20th point, 20वा मुद्दा, stinginess and selfishness. कंजूसपणा आणि स्वार्थीपणा.
They are major hooks of financial bondage. कंजूसपणा आणि स्वार्थीपणा जर माणसाने केला तर त्यातून पण त्याला आर्थिक त्रास आणि बंधनं येऊ शकतात. Be rich towards God. जरा देवाप्रित्यत सढळ हात ठेवा. Be a cheerful giver. आनंदाने द्या देताना. Jesus said, येशू बोलले, it is more blessed to give than to receive. येशू बोलले ना, घेण्यापेक्षा देणे बरे. The more we give, जेवढं जास्त आपण देऊ the more God blesses us. तेवढं देव आपल्याला आशीर्वाद देईल. 21. 21वा मुद्दा, Lack of mercy. दया न करणं, निर्दयी. We should be merciful. निर्दयी नाही बनायचं, दया करायची. दया, The more you show mercy, जेवढं जास्त तुम्ही दया दाखवाल ना God will hold his judgment on आणि you. दया कराल ना तेवढं जास्त देव त्याचा न्याय तुझ्यावर येऊ नाही देणार. Amen. तर दया करत राहा. दया. 22nd. 22वा मुद्दा, Territorial demotion in business. प्रांतात व्यवसायामध्ये अधोगती. There are some territories where some businesses cannot prosper. काही प्रांत असे असतात, जागा अशा असतात जिथे व्यवसाय समृद्ध होऊ शकत नाही. But we still go on sowing in that same place. तरी असल्या जागांमध्ये जाऊन आपण पेरत राहतो. You need to use wisdom and shift. तर असं नाही, आपलं ज्ञान वापरायचं आणि बदलायचं, तिथून निघायचं. 23. 23, Demonic possession. सैतानी पोझिशन्स. When our demon is inside a person, म्हणजे काय, एखाद्या माणसात समजा सैतान आहे, त्याला दुरात्मा लागलाय, as he moves about, मग तो जसं असतो करतो वगैरे, he distributes and scatters that demonic powers everywhere he goes. एखाद्या माणसामध्ये समजा दुरात्मे आहेत तर तो माणूस जसं सगळीकडे जातो येतो, तो ते दुरात्म्यातलं सामर्थ्य तिथे सोडत जात असतो ऍक्च्युअली. So if you are a businessman, you have got a shop, whatever, you need to see who is working for you. तर तुम्ही जर व्यावसायिक आहात, तुमचं दुकान वगैरे आहे, तर तुम्ही हे पण तपासायचं की तुमच्या सोबत काम कोण करतं. Amen. कोण कामाला आहे तुमच्याकडे. 24. 24, Keeping company of a cursed person. शापित माणसाची दोस्ती करणं. Don't bring a cursed person wherever you are working or in your business partnership. जिथे कुठे तुम्ही कामं करताय, नोकरी करताय किंवा व्यवसायात काही भागीदारी करताय, तिथे शापित माणसं घेऊ नका. And don't become partner with an unbeliever. You will suffer. आणि अविश्वासू माणसाशी भागीदारी करूच नका, त्रास होईल. Even if you have unbelievers working with you अविश्वासू लोक जरी तुझ्याकडे काम करत असले, or working for you, तुझ्यासाठी जरी अविश्वासू लोक काम करत असले, at least by prayer you can nullify every evil कमीत power. कमी प्रार्थना करून तू त्यांच्यातलं ते सैतानी सामर्थ्य शून्यात काढू शकतो. 25th point. 25, Receiving strange money. विचित्र पैसा स्वीकारणं. Don't accept polluted money. प्रदूषित पैसा नाही घ्यायचा कोणाकडनं. 26th point. 26, Giving of loans. लोन देणं. Giving of loans sometimes brings you to financial bondage. कधी कधी लोन देऊन आपण आर्थिक बंधनात अडकतो. Many people have entered financial bondage because they loaned some money to their friends. अनेक लोक आर्थिक बंधनात अडकले कारण की त्यांनी आपल्या मित्रांना पैसा उधार दिला. You need to be sure that you can trust that friend of yours. तुम्हाला खात्री पाहिजे 100% की तुमचा तो जो कोणी मित्र आहे तो तेवढा विश्वास ठेवण्याजोगा आहे का. And whenever you give it as a gift, it can be a small amount. आणि गिफ्ट देताना जरा छोट्या रकमा द्या. स्वतःला गहाण ठेवून देऊ नको गिफ्ट. स्वतः राहायला गहाण आणि त्याला दिली गिफ्ट आहे का. आता अक्कल बढिया भेस. Another way some are in financial bondage is when they become guarantee for someone. अजून एक प्रकार आहे ज्यामध्ये माणसं आर्थिक बंधनात अडकतात, ते म्हणजे जेव्हा कोणासाठी तरी ते गॅरेंटर बनतात. Don't. It's very dangerous. अतिशय धोकादायक प्रकार आहे. कोणासाठी गॅरेंटर बनायचं नाही. 27th point. 27वा मुद्दा, Credit cards. क्रेडिट कार्ड. You know, credit cards can help someone get by during times of financial stress. क्रेडिट कार्ड एखाद्याला आर्थिक अडचणीमध्ये मदत करू शकतात, But पण they can also create unimaginable debt. कल्पने पलीकडे कर्जाचा डोलारा पण उभा करू शकतात क्रेडिट कार्ड. If you don't use it carefully. जर तुम्ही सांभाळून क्रेडिट कार्डचा वापर केला नाही, समजून उमजून केला नाही तर. The credit card should not have power over you. You should have power over your credit card. क्रेडिट कार्डचं सामर्थ्य तुझ्यावर चालता कामा नये. तुझी सत्ता असली पाहिजे की जिथे वापरायचं तिथेच, नाही तर नाही. 28th point. 28वा मुद्दा, Mismanagement of fund. पैशाची मिसमॅनेजमेंट, की पैसा हाताळायला न येणं. Some people make huge sums of money, काही लोक खूप सारा पैसा करतात but they spend it in vain. पण वाया घालवतात. 31st point.
31वा मुद्दा, spirit of death. मृत्यूचा आत्मा. And when this spirit enters, आणि हा मृत्यूचा आत्मा जेव्हा येतो, no matter how much money you're making, मग किती पैसा जरी तुम्ही करत असाल, कमवत असाल, all the hospitals and medical bills will collect all your money. तरी सगळे पैसे हॉस्पिटललाच खर्ची पडतात आणि मेडिकल बिल मध्ये सगळा पैसा जातो. So many people are spending money on medicals. तुम्हाला माहितीये किती सारी माणसं मेडिकल वरती पैसा खर्च करतायत पाण्यासारखा. It's very expensive today. भयंकर महाग आहे मेडिकल खर्च अलीकडे. That's why you take care of your health. म्हणून तब्येत पण सांभाळा. Let not the spirit of death hover over you. तो मृत्यूचा आत्मा स्वतःवर फिरू नका देऊ. Be strong. बलवान राहा. To maintain this body, it costs. हे शरीर जपणं कधी कधी महाग जातं, म्हणून शरीर सुरुवातीपासून सांभाळा. 32. 32. Living in a demonic house. सैतानी घरात राहणे. Some houses are built on evil altars. काही घरं वाईट आणि दुष्ट वेद्यांवर बांधलेली असतात. Because we don't know what kind of rituals have been done in that house. आपल्याला माहित नसतं ना त्या घरांना बांधताना त्यांनी काय रूढी प्रथा काय काय केलेलं So आहे. before you enter the house, have a housewarming, have a prayer. तर त्या नवीन घरामध्ये आपण प्रवेश करण्या अगोदर त्या घरासाठी प्रार्थना करा. येशूंच्या नावात ती वास्तू शांत करा. मग Amen. जा. 33. 33. God's house is wasted. देवाचं घर वाया जातं. God said देव बोला in Haggai 1, 6 and 7, हगाईचा पहिला अध्याय 6 आणि 7, you have sown much and bring in little. तुम्ही खूप पेरलं पण कमी कापलं. You have not enough. तुमच्याकडे पुरेसं You नाहीये. are not filled. तुम्ही भरलेले तृप्त नाहीये. You clothe but you are not warm. तुम्ही कपडे नेसताय पण तुम्हाला ऊब नाहीये. He that earns wages to put in bags with जो holes. वेतन कमवतोय तो खिशाला भोग असलेल्या खिशात ते घालतोय. I blew it away, God said. देव म्हणतो मी ते फुंकर लावून उडवून दिलंय. Why? का? Because my house is in waste. कारण माझं घर ओसाड पडलंय. And you have built your own house. तुम्ही स्वतःची घरं बांधली, You did not think about God's house. देवाच्या घराचा विचार तुम्ही केला नाही. 34th point. 34वा मुद्दा, Witchcraft power. चेटूक करणी यातली शक्ती. 35th point. 35. Not working. काम न करणं, नोकरी नाही, धंदा नाही, काही नाही. Bible says if you are unwilling to work, don't eat. बायबल म्हणतं तुम्ही काम करायला तयार नसाल तर खायचं पण नाही. आता ठरवा. 36th point. कायदा एकदम कडक आहे. 36. Trying to get rich quickly. पटपट पटपट श्रीमंत व्हायचा प्रयत्न करणं. Illegal means will lead to poverty. बेकायदेशीर रीतीनं करायला गेलात तर दरिद्री व्हाल. 37th point. 37. Don't follow vain people. वायफळ लोकांच्या मागे लागू नका. 38 point. 38. Unnecessary borrowing. उगीचच उधार घेणं. उगीच. Let us owe no one. कुणाचंही आपण फेडणं नकोय, उधार घेऊ नका गरजेशिवाय. 39th point. 39. Gluttonous will become poor. खादाड माणसं गरीब होणार. 40th point. 40. Keep away from getting married to many and अनेक- keep away from relationships. अनेकांशी लग्न करणं नाकारा, असल्या नात्यांपासून लांब राहा. 41st. 41. Covetousness. लोभीपणा. Let us be content with what we have. आपल्याकडे जे आहे ना त्यात आपण तृप्त राहायचं. Because God कारण said, देव बोललाय I will never leave you. मी तुला कधी सोडणार I will नाही, never मी तुला forsake. कधी टाकणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.